रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। शिवजी पार्वतीला सांगतात, देखो देवी, राम ब्रह्म है, निराकार है। त्यावेळी पार्वती माता सांगतात, जर राम निराकार आहे तर त्यांना निराकार का व्हावं लागलं? इथे आपण होतो याचं उत्तर देत असताना शिवजी असं देतात की साधक बाधक व्यवहार हा एका सत्तेशिवाय होत नाही, समान सत्तेशिवाय होत नाही. म्हणजे कसं? लक्ष द्या, सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक सत्ता वेगळी, प्रातिभाषिक सत्ता वेगळी आणि परमार्थिक सत्ता वेगळी. भगवान निराकार आहे, तो परमार्थिक सत्तेत आहे. आपण सगळे जीवन जगतो ती व्यावहारिक सत्ता आहे आणि याच्याही पलीकडे प्रातिभाषिक सत्ता आहे, म्हणजे स्वप्नात असते. पण स्वप्नातलं स्वप्नातच चालतं, व्यवहारात चालत नाही. व्यवहारातलं व्यवहारातच चालतं, परमार्थिक सत्तेत चालत नाही. मग भगवान तर निराकार म्हणजे परमार्थिक सत्तेत आहे, त्याचा उपयोग व्यावहारिक सत्तेत होणार नाही. आणि व्यवहारात जे चालतं त्याचा उपयोग प्रातिभाषिक सत्तेत म्हणजे स्वप्नात होणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला रात्री झोपेतून उठून पाणी प्यायची काय असते? सवय असते. मग झोपी जाण्याच्या अगोदर ते पूर्ण तयारीने आपल्या पलंगा शेजारी एक स्टूल ठेवणार, टेबल ठेवणार. त्या टेबलावर तांब्यात पाणी, तांब्यावर वाटी, आणि मग झोपणार. झोपी गेल्यानंतर त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्न पडत असताना तो शिंदेवाडीहून सुरेगावला स्वामींच्या वारीला गेला. पण जात असताना कडाक्याची तहान लागली, पाणी 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 करू लागला. त्याला कुणीही पाणी द्यायला तयार नाही. आता त्याच्याकडे पाणी नाही का? तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते? त्याच्या उशाला गडवा भरून ठेवलाय, तांब्या भरून ठेवलाय, पाणी नाही का त्याच्याकडे? उशाला तांब्या भरून ठेवलाय, त्या पाण्याचा त्याला स्वप्नात उपयोग होतो का? नाही. त्याला फिरून फिरून परत विसापुरातच यावं लागेल किंवा सुरेगावात जावं लागेल. तिथे त्याला एखादं वॉटर बॅगवाला भेटावं लागेल. त्याने याच्या तोंडात बाटली रिकामी करावी लागेल, तेव्हा त्याची तहान भागेल. कुठे? स्वप्नात. कुठे? स्वप्नात. उशाला असलेलं पाणी स्वप्नात काहीही उपयोगाला येत नाही. तात्पर्य एवढंच आहे, सत्ता भिन्न असल्यानंतर व्यवहार साधक बाधक होत. स्वप्नीचे येले जाईल जाईल स्वप्नीचे येले जाईल स्वप्नीचे येले जाईल जाईल स्वप्नीचे येले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जाईल स्वप्नीचे येले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे
स्वप्नीचे चेईले जाईल लया. स्वप्नातला जो विषय आहे तो स्वप्नातच चालतो. व्यवहारातला कुठल्याही गोष्टीचा स्वप्नात उपयोग होत नाही. भगवान निराकार आहे तर त्यांना निराकार का व्हावं लागलं असा पार्वतीचा प्रश्न आहे. त्यावर उत्तर देत असताना शिवजी सांगतात, समान सत्ता असेल तरच व्यवहार साधक बाधक होतो. तुम्ही व्यवहारात असाल तरच व्यवहारातली गोष्ट उपयोगाला येईल. स्वप्नातली गोष्ट व्यवहारात उपयोगाला येत नाही आणि व्यवहारातली गोष्ट स्वप्नात उपयोगाला येत नाही. का? सत्ता भिन्न भिन्न आहे. हे तर तुम्हाला किती कळालं असेल मला माहिती नाही, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. का निराकार असलेल्या परमात्म्याला निराकार व्हावं लागलं याचं एकमेव कारण रावणादी दुर्जन हे व्यावहारिक सत्तेत आहे. लक्षपूर्वक आहे का? रावणादी दुर्जन हे व्यावहारिक सत्तेत आहे आणि परमात्मा तर पारमार्थिक सत्तेत आहे. पारमार्थिक सत्तेत असलेल्या भगवंताला व्यावहारिक सत्तेत असलेल्या रावणाला मारण्यासाठी त्याला परत निराकार व्हावं लागलं आणि म्हणून व्यावहारिक सत्तेत यावं लागलं. हे त्याचं कारण आहे. निराकाराला निराकार व्हावं लागलं हे कारण आहे. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे, पार्वती, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, धर्माची हानी होते, तेव्हा तेव्हा माझ्या भगवंताला अवतार घ्यावा लागतो. जब जब होई धर्म की हानी, ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु चला हा बोला जय सिया राम बोलो. जब जब होई धर्म की हानि, बाढ़ई असुर धम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा. जब जब होई धर्म की हानि, बाढ़ ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा, हरई कृपा निधी सज्जन पीरा. याचंच भाषांतर म्हणजे पहा, श्रीमद भगवद्गीता आणि तुलसीदासजींची चौपाई काहीही बदल नाही. भगवान श्रीमद भगवद्गीतेत देखील बोलतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि. भगवान सांगतात, याचाच अन्वय तुलसीदास करतात, जब जब होय धर्म की हानी, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, धर्माची हानी होते, असुर अधम अभिमानी प्रबळ होतात. करही अनीति जाहि नाही बरनी, करही अनीति जाहि नाही बरनी, सिद्धई बेप्र धेनो सुर धरनी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. जय सिया राम बोलो जय सिया राम. जय सिया राम बोलो जय
जय सिया दुपारी जरा जास्त जेवण झाल्याचा परिणाम आहे बरं का हा. उद्यापासून सांगावं लागेल माता माऊल्यांना जरा जास्त पदार्थ करू नका. ज्याच्यासाठी आम्ही इथे आलोय तेच बाजूला राहायचं. तुम्ही जर एवढ्या प्रेमाने जेव घातलं तर आळस आल्याशिवाय राहत नाही. असो, प्रेम से बोलो जय श्रीराम. करही आणि ती जाई नाही बरणी सिद्धही विप्र धेनुसुर धरणी. याचाच अन्वय जे तुलसीदासजी बोलतायत तेच श्रीमद भगवद्गीतेत भगवंताने सांगितले. कशासाठी भगवंताचा अवतार होतो. धर्मरक्षावयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां तब तब प्रभुधरी विविध शरीरा. श्रीमद भगवद्गीता जे वर्णन करते तेच वर्णन गोस्वामी तुलसीदासजींनी या ठिकाणी केलं. शिवजी पार्वतीला सांगतात कधी कधी धर्माची हानी व्हायला लागल्यानंतर, सज्जनांना त्रास व्हायला लागल्यानंतर कधी कधी माझा भगवान वराह होतो, कधी नृसिंह होतो, कधी वामन होतो, कधी परशुराम सुद्धा होतो. पार्वतीने सांगितलं 8:30 वाजायला 10 मिनिटं कमी आहे, जास्त पल्लाळ लावू नका. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. प्रेम से बोलो जय श्रीराम. भगवान अवताराला येण्याचं मुख्य कारण काय आहे ते सांगा. त्यावेळी भगवान शिवजी सांगतात रामाचा जन्म कशासाठी होतो तर त्याची 5 कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण असं आहे, द्वारपाल हरीचे प्रिय दो. वा, द्वारपाल हरीचे प्रिय दो. द्वारपाल हरि के प्रिय दो. द्वारपाल हरि के प्रिय दो. जय अरु विजय जान सबको. 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 प्रशापते दुनई भाई तामस असुर देह चिन पाए. जय सिया राम बोलो जय सिया राम. जय सिया राम बोलो जय सिया राम. रामाचा जन्म कशासाठी होतो, अवतार कशासाठी होतो याचं पहिलं कारण जय विजय हे द्वारपाल आहेत भगवंताचे. भगवंताच्या दर्शनाकरता भगवंताचे प्रिय असणारे सनत कुमार आदी संत ज्यावेळी भगवंताच्या दर्शनाला जातात, भगवंताने सांगितलं होतं माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मध्ये पाठवायचं नाही. सनत कुमार आदी संत भगवंताच्या दर्शनाला जातात त्यावेळी जय विजय द्वारपाल हे त्यांना अडवतात. कुठे निघालात? भगवंताच्या दर्शनाला. जाता येणार नाही.
आमची इजाजत म्हणजे परवानगी असल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. सनत कुमारांनी सांगितलं, आम्ही त्याचे भक्त आहोत. भक्ताला भगवंताच्या दर्शनाकरता कुणीही अडवू शकत नाही. द्वारपाल म्हणजे जय विजयाने सांगितलं, आमच्या अनुमतीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. सनत कुमार म्हटले, आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहितीये, मग एकदा की पार्टिशन डोक्यात घुसलं. पार्टिशन कळतंय ना तुम्हाला? विसापूरचं नाही सांगते मी. इथे जय विजय आणि सनत कुमार दोघांच्या दोन पार्ट्या झाल्या. सनत कुमार एका बाजूने आणि जय विजय द्वारपाल एका बाजूने. दोघांच्या दोन पार्ट्या सुरू झाल्या आणि भांडणं सुरू झाले. सनत कुमार म्हटले, आम्हाला भगवंताच्या दर्शनाला जाण्यासाठी कुणी अडवू शकत नाही. आणि जय विजय द्वारपाल तर म्हणायचे, आमच्या इजाजतीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. भांडणं सुरू झाले. करता करता द्वारपालही ऐकत नाही, सनत कुमारही ऐकत नाही. अशा काळात सनत कुमार चिडतात आणि शाप देऊन टाकतात. राक्षस व्हाल असा शाप देतात. आतून भगवान ऐकतात, अरे रे रे, काय केलं तुम्ही? आता त्यांना उशाप तरी द्या. आणि मग सनत कुमार उशाप देतात. कोणता? विरोधी भक्ती केली तर 3 अवतारात यांचा उद्धार होईल. आणि भक्ती मार्गाने जर यांनी सेवा केली, भक्ती जर यांनी केली तर 7 जन्मात यांचा उद्धार होईल, असा उशाप दिला. त्यावेळी भगवंताने जय विजयांना विचारलं, तुम्हाला 7 जन्म बरोबर वाटतात की 3 जन्म योग्य वाटतात? जय विजयाने एकमेकांकडे पाहिलं आणि विचार केला, 7 जन्म हरिपाठ काकडा टाळ वाजवत बसण्यापेक्षा 3 जन्मात विरोधी भक्ती केलेली परवडेल. शेवटी माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो ना. आणि एकमेकाकडे पाहून विचार करून भगवंताला सांगितलं, आम्ही 7 जन्म भक्ती करून उद्धार न प्राप्त करून घेता 3 जन्मात विरोधी भक्ती करून उद्धार करून घ्यायला तयार आहे. भगवानही तथास्तु म्हणतात. विरोधी भक्ती मान्य आहे, भगवान तथास्तु म्हणतात. मग तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा रावण कुंभकर्ण आणि तिसरा दंतवक्र शिशुपाल. ही जी मधली जोडी आहे ना, या मधल्या जोडीसाठी भगवान प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला. हे अवताराचं पहिलं कारण आहे. भगवान अवताराला येणार याचं दुसरं कारण, जालंधर दैत्य आपल्या पत्नीच्या म्हणजे वृंदेच्या पातिव्रत्यावरती एवढा अभिमानी झाला होता की तो सकल देवतांचा छळ वेळोवेळी करायचा. एक कल्प विधी अवतारा, एक कल्प विधी अवतारा, चरित पवित्र किए सत्कारा. एक कल्प सुर देखी दुखारे, समर जनार्दन सब अवतारे. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, सिया राम, सिया राम. जालंधर दैत्य एवढा मातला, देवतांचा छळ करू लागला. अशा काळात सर्व देवता एकत्रित आले. भगवान विष्णूंकडे गेले, प्रार्थना केली, स्तवन केलं आणि आपली असलेली अडचण भगवान विष्णूंना सांगितली. जालंधर दैत्य हा आपल्या पत्नीच्या पातिव्रत्यामुळे फार मातलाय म्हणे, खूप त्रास देतो आहे. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं, जोपर्यंत वृंदेचं पातिव्रत्य नष्ट होत नाही तोपर्यंत जालंधर मारल्या जाणार नाही म्हणे. मग आता काय करायचं? भगवान विष्णू म्हणाले, वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करण्याचं काम मी करतो, तुम्ही युद्ध चालू ठेवा.
युद्ध चालू आहे. वृंदा देखील पतिव्रता होती. पतिव्रतेला माणसाने कधीही कमी लेखू नये. पातिव्रत्याच्या जोरावर माणसं काहीही करू शकतात बरं का. आणि म्हणून आमची माता माऊल्यांना विनंती आहे, प्रार्थना आहे, पूर्वीच्या महिलांना आपल्या पतीबद्दल जो आदर होता ना, तो आदर आपला तसाच राहिला पाहिजे. मी आता असं म्हणत नाही की आताच्या पत्नींना पूर्वीसारखा आदर राहिला नाही, आपल्या पतीविषयी आदर नाही, हे मला म्हणायचं नाही. पण तरी देखील रामकथा ही आपल्या चुका सुधारण्यासाठी आहे आणि म्हणून सांगणं कर्तव्य आहे. या न्यायाने सांगतो, आपण फक्त आपल्या पतीविषयी जर एकनिष्ठ असलो तर जगात कोणतीच ताकद तुमच्या पतीला आणि तुम्हाला हरवू शकत नाही. एवढं गरिमा, एवढं श्रेष्ठत्व आपल्या पातिव्रत्याचं आहे. असो, वृंदा ही पतिव्रता असल्या कारणाने तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर तिचा असणारा पती जालंधर हा दैत्य मातला, देवतांसमवेत वेळोवेळी युद्ध करू लागला. अशा वेळी विष्णूंनी सांगितलं, तिचं पातिव्रत्य भंग करण्याची जबाबदारी माझी आहे, तुम्ही युद्ध चालू ठेवा. अशा काळात भगवान विष्णू जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली येतात. वृंदा पाहते की माझे पतिदेव आलेत, धावत पळत जाते, आरतीचं ताट घेऊन येते. बाहेर आल्यानंतर पाद्य पूजन करते, कुंकुम तिलक लावते, आरती ओवाळते, घरात घेऊन येते, हार घालते, घरात घेऊन येते. वृंदा विष्णुरूपी जालंधराला ओवाळते, पूजा करते, घरात घेऊन येते. घरात घेऊन आल्यानंतर आगत स्वागत करते, दूध प्यायला देते. एवढी सेवा विष्णूची म्हणजे विष्णुरूप जालंधराची केल्यानंतर तिच्या पातिव्रत्याला बाध येतो. पतिव्रता जी असते ना, तिने आपल्या पतीची सोडून कुणाचीही सेवा करू नये असं नाही. पण इथे वृंदेने विष्णुरूपी जालंधराला पती समजून सेवा केली, म्हणून पातिव्रत्य नष्ट झालं. प्रेम से बोलो जय श्रीराम. पातिव्रत्य नष्ट झाल्या झाल्या जालंधराचा मृत्यू झाला युद्धामध्ये. अशा काळात रक्तबंबाळ झालेले 2 सैनिक पळतच आले. महाराणी जी जालंधर भगवान रण मैदान में मारे गए. असं धावत पळत आल्यानंतर वृंदा बाहेर येऊन पाहते तर रक्तबंबाळ झालेले सैनिक, जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. जालंधर सरकारांचा मृत्यू झाला, वध झाला. युद्ध करत असताना ते मृत्युमुखी पडले. मग वृंदेला प्रश्न पडतो, जर जालंधर सरकार युद्धात मारले गेले तर माझ्या पलंगावर बसलाय तो कोण आहे? मागे येऊन पाहते तोपर्यंत भगवान विष्णू आपल्या स्वतःच्या रूपात प्रगट होतात आणि सांगतात, वृंदे मी आहे विष्णू. अशा काळात चिडते महाराज वृंदा, देवा माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन तुम्ही माझ्याकडून सेवा घेतली, माझ्या पातिव्रत्याला बाध आणला, तुम्ही माझ्याकडून सेवा घेतली. जसा माझ्या पतीचा आता मला विरह होतो आहे, याच रीतीने तुमचा देखील तुमच्या पत्नीपासून काय होईल? विरह होईल असा शाप देऊन टाकते. आणि भगवान विष्णू त्या ठिकाणाहून निघून जातात. हे भगवंताला अवताराला येण्याचं दुसरं कारण आहे. थोडस संकीर्तन करूया. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम 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 राजा राम राम राम, सीता राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम
तुमचा आवाज आला पाहिजे, बोला. राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राम. थोडा आवाज अजून. वा वा, धन्यवाद. राजा राम 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 सीता राम. टाळी टाळी. हो राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता हरी बोल. राजा राम राम सीता राम राम. राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की. जे म्हणत नाही त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. जास्त काही बोलायला जाल तर त्या लाडक्या बहिणी आहेत. प्रेम से बोलो. हा वृत्तांत ऐकल्यानंतर एखाद्याच्या अंतकरणात शंका निर्माण होईल, महाराज तुमचा देव धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो, पतिव्रतेचं रक्षण करण्यासाठी येतो, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी येतो, की पतिव्रतेच्या सतीत्वाला बाध आणण्यासाठी येतो, यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी येतो, अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. कारण या ठिकाणी वृंदेचं पातिव्रत्य भगवंताने काय केलं, नष्ट केलं. अशी शंका जर आपल्या अंतःकरणात येत असेल तर असो, इकडे लक्ष द्या. इंद्रजिताच्या यज्ञाचाही विध्वंस भगवंताने केला होता. का केला याचं एकमेव कारण आहे, वरवर जरी तुम्हाला धर्म दिसत असला, लक्ष द्या, वरवर जरी तुम्हाला धर्म दिसत असला तरी देखील त्या धर्माच्या पडद्याच्या आड अधर्मच चाललाय. आणि जोपर्यंत धर्माचा पडदा बाजूला केला जात नाही तोपर्यंत अधर्माचा नाश करता येणार नाही. आता वृंदा पतिव्रता होती मान्य आहे, पण तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर तिचा असणारा पती जालंधर धर्म कार्य करत होता का? काय करत होता? अधर्मच करत होता. जर वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं नसतं, हिचा धर्माचा पडदा दूर केला नसता, तर राक्षस जातीने जगातील सकल पतिव्रतांचं पातिव्रत्य नष्ट केलं असतं. ते होऊ नये, जगातील सकल पतिव्रतेंचं सतीत्व नष्ट होऊ नये, याकरता एका पतिव्रतेचं सतीत्व भंग करावं लागलं. हे वाटताना तुम्हाला जरी धर्म असला तरी धर्माचा पडदा बाहेर केल्याशिवाय, बाजूला केल्याशिवाय अधर्म थांबवता येत नाही. इंद्रजिताच्या यज्ञाचा जरी विध्वंस भगवंताने केलेला आपल्याला वाटत असेल तरी देखील हे धर्माचं पांघरूण आहे फक्त. बऱ्याचदा असं होतं, बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, धर्माचं पांघरूण घेऊन माणसं आतमध्ये अधर्म केल्याशिवाय राहत नाही. पण अशा काळी भगवंतालाच ते सहन होत नाही. आणि मग वरवर दिसत असताना धर्म जरी असला तरी त्याची हत्या केल्याशिवाय भगवान सोडत नाही. का सोडत नाही? जर इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस केला नसता तर राक्षस जातीने जगातील सर्व यज्ञ बंद पाडले असते. जगातील सर्व यज्ञ बंद पडू नयेत म्हणून इंद्रजिताचा चालू असलेला यज्ञ भगवंताला बंद करावा लागला. धर्म कार्य हे दिसतंय, पण वरवर धर्म आहे, त्याच्या आत अधर्म आहे. याच रीतीने जालंधर दैत्य वृंदेच्या पातिव्रत्यामुळे अधर्माचं कार्य करतोय. आणि म्हणून जगातील सर्व सतीचं सतीत्व मजबूत राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी भगवंताला वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं.
का असं तुम्ही म्हणाल, का करावं लागलं, याचं उत्तर मी तुम्हाला सांगेल. एखादा मनुष्य त्याच्या बोटाला काहीतरी लागतं. शेतकरी माणसं काम करता करता काही शिरतं, काही होतं, लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. 2 महिने होतात, थोडा मॉनिटर पाहिजे मला, किंवा घेऊन द्या, मॉनिटर दिला तरी चालेल, हे वरचे वाढा. शेतकरी मनुष्याला काम करता करता काहीही लागतं, दुर्लक्ष करतो, तसाच आपला चाल ढकल करतो. दिवसामागून दिवस जाऊ लागतात. 2 महिन्यानंतर ते बोट दुखायचं बंद होत नाही. डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर साहेब सर्व चेक केल्यानंतर त्याला बोलतात फडफड फडफड, काय मी नवीन आहे का तुमच्यासाठी? एवढं अंगावर काढण्याचं कारण काय? बरं तुम्ही मला ओळखत नाही असं थोडी आहे. माझा 4 पिढीचा व्यवसाय आहे डॉक्टरकीचा. माझा पणजाही डॉक्टर होता, आजाही डॉक्टर होता, बापही डॉक्टर होता, आणि आता मीही डॉक्टर आहे. माझ्यावर विश्वास नाही का? बरं एवढंच नाही म्हणे, माझा पणजा डॉक्टर होता, त्याने तुमच्या पणजाला तपासलं. माझा आजा डॉक्टर होता, त्याने तुमच्या आजाला तपासलं. माझा बाप डॉक्टर होता, त्याने तुमच्या बापाला तपासलं. आता मी डॉक्टर आहे, तुम्हाला तपासतो, तरी विश्वास नाही का? एवढं जवळचं नातं असताना तुम्ही एवढा उशीर का केलात? याने सांगितलं, डॉक्टर साहेब झालं दुर्लक्ष जरा, आता एक काम करावं लागेल, तुमचं बोट कांड्यापासून काढावं लागेल. याने सांगितलं, माझे मुलं पुण्याला असतात म्हणे, आता येत्या 1 तारखेला ते येणार आहे सुट्टीवर. मग ते आले की आपण चर्चा करू, विचार करू, आणि मग तुम्ही सांगाल तसा निर्णय घेऊ. डॉक्टरने सांगितलं, ते येईपर्यंत जर तुम्ही वाट पाहिली तर मनगटातून काढावं लागेल. आता काय उत्तर देतो तो? ते मुलं तिकडेच राहू देत, कोण यायचं ते नंतर येतील, तुम्ही आत्ताचे आत्ता बोट कांड्यापासून काढून टाका. आता त्याचं प्रेम शरीरावर नाही का? त्याचं प्रेम बोटावर नाही का? त्याचं प्रेम त्या कांड्यावर नाही का? आहे की नाही? बोला, आहे की नाही? आहे. पण तरी देखील काय म्हणतो, आत्ताचे आत्ता बोटाचं कांड तोडून टाका. का तोडायचंय? याचं एकमेव कारण आहे, रोगाने ग्रस्त असलेलं बोटाचं कांड जर आत्ता काढलं नाही तर संपूर्ण शरीरभर रोग पसरल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी बोटाचं कांड आत्ता काय करावं लागेल? काढावं लागेल. याच रीतीने इंद्रजिताच्या यज्ञाचाही विध्वंस भगवंताने केला, वृंदेच्या पातिव्रत्याचाही बाध भगवंताने केला. याचं एकमेव कारण आहे, जगातील असंख्य सतींचं सतीत्व टिकून राहण्याकरता वृंदेच्या सतीचा बाध आहे. जगातील असंख्य यज्ञांचं रक्षण करण्याकरता इंद्रजिताच्या यज्ञाचा काय आहे? विध्वंस आहे. आणि या रीतीने भगवंताने वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं, वृंदेने शाप दिला, म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागेल. हे त्याचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण असं आहे की एकदा नारदांनी भगवंताला शाप दिला होता. नारद श्राप दीन एक बारा, नारद श्राप दीन एक बारा. नारद श्राप दीन एक बारा, नारद श्राप दीन एक बार. कल्प एक लगी लगी अवतारा, कल्प एक तेही लगी अवतारा. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, सिया राम. नारद श्राप दीन एक बार. पार्वती, भगवंताच्या अवताराचं तिसरं कारण आहे, एक वेळी नारदाने भगवंताला शाप दिला होता. हे वाक्य ऐकल्या ऐकल्या पार्वती चकित झाली.
नारद जी तो मेरे गुरु है और मेरे गुरु भगवान को श्राप कैसे दे सकते हैं? त्यावेळी शिवजी सांगतात, पार्वती हे सर्व सूत्रधार भगवान आहे, त्याच्या इच्छेनेच सर्व जग चालतं. त्याच्या मनात आलं तर तो रंकाचा राव केल्याशिवाय राहत नाही, आणि त्याच्या मनात जर आलं तर रावाचा रंक केल्याशिवाय राहत नाही. कुणाकडून काय काम करून घ्यायचं हे तोच ठरवू शकतो. त्यावेळी पार्वती विचारते, कोणतं कारण झालं की नारदांनी भगवंताला श्राप दिला? त्यावेळी गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, कारण कवन श्राप मुनी दीना, का अपराध रमापति कीना, का अपराध रमापति कीना. जय सिया राम, जय जय सिया राम. यही प्रसंग मोहि कहो मुरारी, मुनि मन मोह अचरज भारी, अचरज भारी, अचरज भारी. तुम्ही जर या रीतीने नवनवीन राग गात राहिलात ना, कधी 2 वाजतील कथा करता करता कळणार देखील नाही. प्रेम से बोलो. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे. अत्यंत गोड. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्वांसाठी. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. ही सर्व गुणीजन मंडळी एकत्रित आहेत म्हणून तर आपण कथेचा आनंद उपभोगू शकतो. बरं, तुम्ही म्हणाल महाराज एवढं काय त्यात, तुम्ही रोज त्यांचं नाव घेता आणि रोज टाळ्या वाजवायला लावता, त्यांना जमत नाही. तुम्ही येऊन बसा 2-3 जण इथं करून बघा. आहेत का कार्यकर्ते? नाही ना. एवढं सोपं नसतं सज्जनांनो ते. कारण कवन श्राप मुनी दिन्ना, का अपराध रमापती किन्ना. कोणतं असं कारण झालं की नारदजींनी भगवंताला शाप दिला? त्यावेळी शिवजी म्हणाले, एकदा नारद हातामध्ये चिपळ्या घेऊन भजन करत 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 एका हिमालयाच्या गुहेत आश्रमात गेले. आश्रमात गेल्यानंतर अत्यंत पवित्र वातावरण असल्या कारणाने नारदांना तिथे समाधी लागली. समाधी लागली. बराच कालखंड तिथे लोटला. पण इंद्राला भीती वाटू लागली, जर अखंड समाधीत नारद राहू लागले तर भगवान प्रसन्न होतील, आणि भगवान प्रसन्न झाले. नारदाने जर इंद्रपदच मागून घेतलं तर आपलं पद धोक्यात येईल. पद राखण्यासाठी माणसं काहीही करतात बरं का. आणि म्हणून इंद्राने नारदांची समाधी भंग करण्याकरिता कामदेवाला पाठवलं. कामदेव बराच प्रयत्न करतोय पण नारदाची समाधी काही उत्थान होत नाही. शेवटी कामदेवाने आपले हात टेकले नारदांसमोर, पण नारदांची समाधी उत्थान झाली नाही. नारदांनी कामावर विजय प्राप्त केला. पण हे होत असताना 3 गोष्टी कामदेवाने केल्या. कोणत्या केल्या? पहिला, नारदांना नमस्कार केला. दुसरा, नारदांना हार घातला. आणि तिसरं, नारदांची स्तुती केली. जरा लक्षपूर्वक ऐका बरं का. कामावर विजय मिळवलेल्या नारदांसमोर कामदेवाने या 3 गोष्टी केल्या. पहिला, नमस्कार केला. नमस्कार केल्यामुळे नारद प्रसन्न झाले. दुसरा, कामदेवाने नारदांच्या गळ्यात हार घातला, म्हणजे पुष्पमाला घातली. हाराचं नाव हार नाही बरं. हाराचं नाव काय आहे माहिती का? पुष्पमाला. आपण सत्यनारायण करत असताना ब्राह्मण देवता म्हणतात ना, पुष्पांजली समर्पयामी, पुष्पमाला समर्पयामी. ती पुष्पमाला. हाराचं खरं नाव काय आहे? पुष्पमाला. म्हणजे अनेक पुष्पांपासून बनवलेली माला, तिला काय म्हणतात? पुष्पमाला. पण पुष्पमालेला हार म्हणण्याचं कारण कशामुळे पडलं माहितीये का तुम्हाला?
जो हार घालणारा असतो तो ताठ उभा असतो आणि ज्याच्या गळ्यात हार घालायचा असतो त्याला मात्र आपली मान त्याच्या समोर झुकवावी लागते. हार तेव्हाच गळ्यात पडत असतो, अगोदर आपल्याला हारासमोर हार स्वीकारावी लागते, तेव्हा गळ्यात हार पडत असतो. प्रेम से बोलो. ज्यांना कळालं त्यांनी आनंद घ्या, ज्यांना नाही कळालं त्यांनी कथा झाल्यावर जेवण करा ना आपलं आपलं घरी जा. प्रेम से बोलो. या कृतीवरून पुष्पमालेला नाव पडलेलं असावं हार. का? जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याच्या समोर हार स्वीकारत नाही तोपर्यंत गळ्यात पुष्पमाला पडत नाही. कामदेवांनी नारदजींच्या गळ्यात पुष्पमाला घातली, हार घातला आणि तिसरी गोष्ट केली, नारदांची स्तुती केली. इथे भल्या भल्यांची वाट लागते बर का. स्तुती केली. स्तुतीची गोष्ट अशी आहे, स्तुती अजूनही कुमारी आहे. स्तुती अजूनही कुमारी आहे. का कुमारी आहे याचं एकमेव कारण आहे, स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही आणि ज्यांना स्तुती आवडते त्यांना स्तुतीला ते आवडत नाही. मग स्तुतीला कोण आवडतात? सज्जन आवडतात, संत आवडतात, साधक आवडतात आणि म्हणून स्तुती त्यांच्या समवेत विवाह करण्यासाठी तयार आहे. पण सज्जनांना संतांना मात्र स्तुती आवडत. स्तुती संतांना स्तुती आवडत नाही. त्याच आशयाचं थोडंसं वेगळ्या विषयाचं प्रमाण आहे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. सज्जन मंडळी, संत मंडळी स्तुती करतात ती केवळ भगवंताचीच करतात, कोणाचीही करत नाही. स्तुतीला सज्जन आवडतात पण सज्जनांना स्तुती आवडत नाही म्हणून ती कुमारी आहे. दुर्जनांना स्तुती आवडते पण स्तुतीला ते आवडत नाहीत आणि म्हणून स्तुती काय आहे? कुमारी आहे. कुमारी स्तुती कुमारी आहे. कामदेवावर नारदांनी आपल्या साधनेच्या जोरावर विजय मिळवला, पण कामदेवांनी देखील या 3 कृतीच्या द्वारा नारदांवर विजय मिळवला. काय केलं? पहिला नमस्कार केला, दुसरा हार घातला आणि तिसरी काय केली? स्तुती केली. स्तुती केल्यानंतर चांगले चांगले माणसं पगडल्याशिवाय राहत नाही. स्तुती सर्वांनाच प्रिय आहे. आणि मग कामदेव तिथून जातो, नारदही उठतात, सरळ सरळ ब्रह्मदेवापर्यंत येतात, सगळीकडे सांगत सुटतात. पठ्ठ्याने काम जिंकला, पठ्ठ्याने काम जिंकला. ब्रह्मदेवापर्यंत जातात. ब्रह्मदेव म्हणतात, काय देवर्षी, कुठून आगमन झालं? पठ्ठ्याने कामावर विजय मिळवला म्हणे. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला थोडं वाईट वाटलं. ब्रह्मदेवाने सांगितलं, मला सांगितलं हरकत नाही, पण भगवान विष्णूंना तरी सांगू नका. असं म्हटल्यावर ते लक्झरीनेच गेलं. कुठे? भगवान विष्णूंपर्यंत. भगवान विष्णू म्हटले, काय देवर्षी, बरेच दिवस झाले, भेट नाही, गाठ नाही, कुठे असता हल्ली? देवा, हिमालयाच्या गुहेत साधना करत होतो, तपश्चर्येला बसलो होतो. एकाग्र अंतःकरण झालं, समाधी अवस्था प्राप्त झाली. कामदेवाने समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, पण पठ्ठाने कामावर विजय मिळवला. विष्णूंनाही वाईट वाटलं. विष्णूने सांगितलं, मला म्हणाले बरं झालं, पण भगवान शिवजींकडे जाऊन त्यांना हे सांगू नका. असं सांगितल्यावर ते तर शिवशाहीनेच गेलं. शिवशाही सुपरफास्ट असते ना, शिवशाहीनेच गेलं. नारायण नारायण
भगवान शिवजी, या देवर्षी, खूप दिवस झाले आपलं दर्शन झालं नाही. काही नाही, हिमालयाच्या गुहेत समाधी अवस्थेत बसलो होतो. कामदेव आला, समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, पण पठ्याने कामावर विजय मिळवला. पठ्याने कामावर विजय मिळवला. भगवान शिवजी काहीच बोलले नाहीत, मनोमन हसले. नारदजी तिथून निघून गेले. भगवंताने म्हणजे शिवजींनी 2 शिवगण त्यांच्या मागावर पाठवले, हे काय करतात ते पाहायला. जाता जाता भगवान विष्णूंनी याचा अहंकार नष्ट करावा लागेल आणि वेळीच करावा लागेल. जर केला नाही तर माझा भक्त नामस्मरण सोडून कामाची जाहिरात करायला लागलाय. देवाला भक्ताने भगवंताचं गुणानुवाद सोडून इतरांचं गुणानुवाद केलेलं आवडत नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. वेळ आपल्याकडे थोडी आहे बरं, आता पटकन जायचं. भगवंताने विचार केला, चांगला माझा बाबा माझं गुणगान करत होता, म्हणे रामकथा करत होता, आता कामाचं वर्णन करायला लागला. आता याची भोंड जिरवली पाहिजे, याचा अहंकार दूर केला पाहिजे. एका अरण्यातून नारद जात असताना भगवंताने मायावी एक नगर तयार केलं 4 योजनांचं, आणि तेथील राजाचं नाव शिलनिधी राजा. आणि भगवान स्वतः मायावी रूप धारण करून त्या राजाची कन्या झाली. कोणती? काय नाव तिचं? विश्वमोहिनी. विश्वमोहिनी तिचं नाव. नारद जात असताना देशोदेशीचे राजकुमार त्या नगरीत प्रवेश करू लागले. नारदही अचंबित झाले, काय प्रकार आहे? चौकशी केली राजकुमारांकडे. त्यावेळी राजकुमारांनी सांगितलं, या राज्याचा राजा आहे शिलनिधी राजा. त्याची मुलगी उपवर झाली. जगात सुंदर नाही एवढी सुंदर शिलनिधी राजाची कन्या आहे म्हणे विश्वमोहिनी. हा सगळा खेळ भगवंताचा होता बरं. एवढी सुंदर विश्वमोहिनी आहे आणि तिला वरण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी येत आहोत. नारदांनाही मोह आवरला नाही. नारदही राजाच्या नगरीमध्ये प्रवेश करते झाले. नारद नगरीत आल्यानंतर, दरबारात आल्यानंतर शिलनिधी राजाने नारदांचं आगत स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि समोर आपली कन्या आणून बसवली विश्वमोहिनी. नारदांना सांगितलं, ही माझी कन्या विश्वमोहिनी आहे, हिचं स्वयंवर करायचं आहे, हिचं जरा भविष्य कृपा करून सांगा. ज्यावेळी नारदांनी विश्वमोहिनीला पाहिलं, नारद पाहतच बसले. मनोमन विचार करू लागले, बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर माहिती असतं तर अगोदर पेपरला जाहिरातच दिली नसती म्हणे पठ्याने काम जिंकला. प्रेम से बोलो जय श्रीराम. मनोमन विचार करू लागले, बापरे किती सुंदर आहे. 1 मिनिट झाला, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. शेवटी शिलनिधी नावाच्या राजाने सांगितलं, देवर्षी तुम्हाला हात पाहून भविष्य सांगायला सांगितलं, तोंड नाही पाहायला सांगितलं. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हातात हात घेतला आणि पाहायला सुरुवात केली. आता भविष्य वेगळंच होतं, पण डोकं चालून भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला. काय भविष्य सांगितलं? राजा, खरं भविष्य असं होतं की हिचा जो पती आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक असेल, असा वर हिला प्राप्त होईल. पण नारदांनी डोकं चालवलं आणि डोकं चालवून सांगितलं, कारण मनोमनी इच्छा सुरू झाली ना की हिचा विवाह माझ्यासोबतच झाला पाहिजे. आणि इच्छा ही दुःखाचं मूळ कारण आहे बरं. म्हणून माणसाने अति इच्छेच्या मागे पळू नये. प्रेम से बोलो जय श्रीराम. मनोमन विचार करू लागले, हिचा विवाह माझ्यासोबतच झाला पाहिजे. आता भविष्य तर सांगायचंय, पण माझ्या बाजूने कसं फिरेल असा विचार करू लागले. आणि सांगता सांगता सांगायला सुरुवात केली, हिच्या सोबत ज्याचा विवाह होईल तो 14 ब्रह्मांडाचा मालक होईल. पहा बरं, भविष्य काय होतं, जो 14 ब्रह्मांडाचा भुवनांचा मालक असेल त्याच्या सोबत हिचा विवाह होईल, असं भविष्य होतं. सांगताना असं सांगितलं, हिचा ज्याच्या सोबत विवाह होईल तो 14 भुवनांचा मालक होईल. डोकं चालवलं, बदलून सांगण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगून झाल्यानंतर नारदांच्या मनात विश्वमोहिनी विषयी आसक्ती निर्माण झाली आणि काय करावं, काय युक्ती लढवावी. आणि म्हणून गेले, भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं,
की मला सुंदर रूप द्या. का द्या याचं एकमेव कारण आहे. नारद जे हुशार होते त्यांना सुभाषित माहिती होतं ना. कोणतं सुभाषित? कन्यावरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनः. नारदांना माहिती होतं कन्या वरयते रूपम. नवरी तिला काय अपेक्षा असते आपल्या नवऱ्याविषयी? तर तिला फक्त नवरा सुंदर असावा एवढीच अपेक्षा असते. माता वित्तम, मुलीच्या आईला काय अपेक्षा असती? जावई धनवान असावा. पित्याला काय अपेक्षा असती? तर सुशील असावा. मुलीच्या भावांना काय अपेक्षा असते? तर आमचा मेवणा कुलवान असावा. आणि लग्न मंडपात जमलेले जे इतर जण असतात त्यांना काय अपेक्षा असते? तुम्ही लग्नाला जात नाहीत का कधी? सुभाषितकार सांगतात मिष्टान्न मितरे जना. लग्नाला आलेल्या लोकांच्या डोक्यात एवढंच असतं, पोटभर मिष्टान्न खायला मिळाले पाहिजेत. ते मेन कापड असू नये तर डांबरी छापका असे ना, आपल्याला काय घेणं देणं नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. नारदांनी विचार केला ही तर आपल्याला मिळाली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर सुंदर जर आपण असलो तर निश्चित ही आपल्या गळ्यात वरमाला घातल्याशिवाय राहणार नाही. भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताला सांगितलं मला सुंदर काया दे. भगवान ततस्तु म्हणतात, अदृश्य होतात. भगवान सगळी काया सुंदर देतात, फक्त तोंड माकडाचं देतात. प्रेम से बोलो. नारद स्वतःकडे पाहू लागतात. अगदी अगदी सुवर्ण काया त्यांची होऊ लागते होते. एकदम चमचम चमचम तेजस्वी शरीर होतं. नारद देखील आपल्याला विश्वमोहिनी मिळावी या अपेक्षेने परत राजदरबारात येतात आणि पहिल्याच लाईनला पहिल्या आसनावर जाऊन बसतात. कोण? नारद. त्यांच्या वरच्या आसनावर ते 2 शिवगण असतातच जे भगवान शिवजींनी पाठवलेले असतात. नारद तिथे येऊन बसल्यानंतर ते 2 शिवगण एकमेकात चर्चा करतात. काय रे, हे येऊन बसले ते किती सुंदर आहे रे. आपल्याला नाही वाटत आपला नंबर लागेल, त्याला ऐकायला जाईल अशा दबक्या आवाजात बोलू लागले. असं ऐकल्यावर नारदांनी विचार केला हे आपल्याच विषयी बोलतात बरं का. नारदाची छाती फुगायला लागली. आपल्याविषयी चर्चा चालू आहे. सगळे दरबारात बसलेले लोक नारदाकडे पाहायचे. शरीर तर तेजस्वी आहे पण तोंड मात्र माकडाचं आहे. सगळे कौतुकाने पाहत होते. नारदाला असं वाटायचं वा मी खरोखरच सुंदर आहे बरं, म्हणून तर सर्व लोक माझ्याकडे टकमका बघतात. त्यातील दुसरा जण काय म्हणतो, काय रे हे एवढं जर सुंदर असेल आहे तर याची माता किती सुंदर असेल. नारदांची अजून छाती फुगायला लागली. एवढ्या अवकाशात विश्वमोहिनी धवल फुलांची माला हातात घेऊन दरबारात आली. पहिल्याच लाईनीला पाहिलं. हे माकडाच्या तोंडाचं पाहिल्या विश्वमोहिनीने आपल्या दासींना सांगितलं माझ्या पित्याला सांगून हे कोण माकडाच्या तोंडाचं बसलं याला धक्के मारून बाहेर काढून द्या म्हणे. नारद ज्या रांगेत बसले होते ती रांग नारदांची विश्वमोहिनीने सोडून दिली आणि दुसऱ्या रांगेकडे गेली. इथे एक भाव आहे बरं महत्वाचा, सांगतो लक्षपूर्वक ऐका. विश्वमोहिनी म्हणजे माया आहे आणि नारद जी संत आहेत. मायारूपी विश्वमोहिनी रूपी मायेने नारद रूपी संतांची रांग का सोडून दिली याचं एकमेव कारण आहे, संतांपाशी मायेचं काहीही चालत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. मायेचं संतांसमोर काहीही चालत नाही, भगवंताच्या भक्तासमोर काहीही चालत नाही. म्हणून विश्वमोहिनीने नारदांची रांग सोडून दिली आणि दुसऱ्या रांगेकडे गेली. हे टाचा उंच करून पाहायचं. मी जर या दरबारात सर्वात सुंदर आहे तर तिकडे का गेली असेल? ते मागचे 2 शिवगण बसले होते ना. बसा बसा बाबा, ती तुमच्याकडेच येणार आहे.
आम्हाला माहितीये या दरबारात तुमच्या एवढं सुंदर कोणीही नाही, बसा बसा बाबा. हे टाचा उंच करू करू पाहायचं. पहिली रांग झाली, दुसरी रांग झाली, तिसरी रांग झाली. याला वाटलं अजून काय येत नाही. अहो बसा बाबा, तुमच्या एवढं सुंदर इथे कोणीच नाही. ती सगळं दृश्य पाहून ती तुमच्याकडेच येणार आहे, काळजी करू नका. नारदाची छाती अजून फुगायची. चौथी लाईन झाली, पाचवी लाईन झाली. सगळ्यात शेवटच्या रांगेत, सगळ्यात शेवटच्या बाकड्यावर, आसनावर, खुर्चीवर भगवान विष्णू हे एका राजकुमाराच्या रूपात बसलेले होते. धवल पुष्पांची माला घेऊन विश्वमोहिनी जाते, भगवंताच्या गळ्यात वरमाला घालते. भगवान तिला तिथून घेऊन जातात. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, नृप समाज सब भयउ निराशा. भगवान लक्ष्मीला तिथून घेऊन जातात. नृप समाज म्हणजे देशोदेशीचे सगळे राजे होते, ते नाराज होतात, उदास होतात. हे उठून टकमका पाऊस लागला, टाचा उंच करून. गेली की आहे? ते मागे जे शिवगण बसले होते ना, बाबा बसा बसा बाबा. अरे काय बसा, ती तर गेली. अहो ती गेली म्हणे, आता येत नसती, ती गेली दुसऱ्याचा हात धरून. अरे नाही रे, माझ्या एवढं सुंदर या दरबारात कुणीच नसताना तिने तिसऱ्याचाच हात कसा धरला? म्हणे बाबा तुम्ही सुंदर आहात हे मान्य आहे, पण कधी स्वतःचं तोंड आरशात पाहिलं? असं म्हटल्यावर नारदांना त्यांचा राग आला, शाप देऊन टाकला. राक्षस व्हाल म्हणे. आम्ही राक्षस हो हरकत नाही, पण जरा तोंड आरशात पहा म्हणे. नारद तन 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 करत अरण्यातील एक स्वच्छ पाण्याच्या तलावाजवळ जातात. खाली पाण्यात डोकावून पाहतात. आपलं तोंड पाहिल्यानंतर नारदांना कळतं, अरे कांती तर तेजस्वी आहे, पण तोंड मात्र माकडाचं दिलंय. नारदांना खूप वाईट वाटतं, पण भगवान देखील जाणीवपूर्वक, नारद हातपाय धुवून रस्त्याला लागतात. भगवान 4 घोड्यांचा रथ घेऊन टक 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 करत, रथावर विश्वमोहिनी आहे आणि लक्ष्मी आहे, दोघांच्या मध्ये भगवान आहे. आणि जाणीवपूर्वक जिथे नारद उभे होते तिथे आणून घोडा उभा केला. आता नारदांना खूप राग आलेला होता. राग शिलनिधी राजाचा आला नाही, राग विश्वमोहिनीचा आला नाही, पण मी ज्याला सुंदर रूप मागितलं त्या भगवंताचा राग आला. आणि तोच समोर येऊन उभा राहिला. तर काही माणसाला सवय असते, काल सांगितलं ना तुम्हाला, जखमीवर मीठ चोळायचं. आणि भगवंताला देखील नारदाचा अहंकार हरण करायचा होता. जवळ येऊन रथ उभा केला तरी देखील नारद काहीही बोलत नाही. मग भगवंतानेच बोलायला सुरुवात केली. काय नारदा, कुणीकडे? विसापूर स्टेशनला यायचं का? रथ तिकडेच चाललाय, यायचं असेल तर बसा, गाडीत जागा आहे. याला म्हणतात खाजून अवधान. आणि मग नारदाला संधी सापडली. जे बडबड करायला सुरुवात केली. म्हणे मला माहिती आहेस तू एक नंबरचा स्वार्थी आहेस, एक नंबरचा लुच्चा आहेस, एक नंबरचा धूर्त आहेस, एक नंबरचा लबाड आहेस. मला सर्व माहिती आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी त्यातून विष निघालं, ते भोळ्या भाबड्या शिवाला प्यायला दिलं. त्यातून लक्ष्मी आणि कौस्तुभ निघाला, तो स्वतःसाठी ठेवला. असा तर धूर्त आहेस म्हणे तू, आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो. तुला जर विश्वमोहिनी पाहिजे होती तर मला सुंदर रूप दिलंच कशाला? नारद चिडले. मला माहिती आहेस तू स्वार्थी आहेस. दारू असुरांना पाजली, जहर भोळ्या शिवाला पाजलं, आणि स्वतःसाठी लक्ष्मी आणि कौस्तुभमणी ठेवून घेतला. तू कपटी आहेस, दुर्व्यवहारी आहेस. तुला जर विश्वमोहिनी पाहिजे होती तर मला सुंदर रूप दिलंच कशाला? अशा वेळी चिडलेल्या नारदांनी, तू मला वानराचं तोंड दिलंयस ना, पुढच्या जन्मात देखील या वानराशिवाय तुला कोणीही मदत करणार नाही. भगवान म्हटले मंजूर आहे. आणि मला सामान्य माणसाचा देह तू दिला ना, तुला देखील सामान्य माणसाचाच देह धारण करावा लागला. भगवान म्हटले मला मान्य आहे. मी ज्या रीतीने विश्वमोहिनीच्या विरहाने तडफडतोय, तुला देखील तुझ्या पत्नीच्या वियोगाने तडफडावं लागेल. भगवान म्हटले मंजूर आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंताने आपली हळूच माया बाजूला केली. त्यावेळी नारदांनी डोळे उघडून पाहिलं तर लक्ष्मीही नाही, विश्वमोहिनी नाही, एकटेच भगवान आहे.
अशा वेळी नारद अवस्थेवर आले, माफी मागू लागले, देवा कृपा करून माझ्या शापाचा तुम्ही स्वीकार करू नका. मला भुरळ पडली, मी कामावर विजय मिळवला याचा अहंकार मला झाला, पण तुम्ही परत मला माझ्या जागेवर आणलं, कृपा करून माझा शाप तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. त्यावेळी देव म्हणतात, अरे नारदा, तू मला शाप द्यावा आणि मग मी त्या पद्धतीने भोग भोगावे एवढी ताकद तुझ्यात नाही, माझीच ती इच्छा आहे, तू मला शाप दिला पाहिजे आणि म्हणून मी ही सगळी कृती करत असतो. जाता जाता एक वाक्य सांगेल सज्जनांनो, अति प्रयत्न करून जर एखादी गोष्ट आपल्याला हासिल होत नसली, लक्षपूर्वक ऐका, अति प्रयत्न करून जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नसली तर ती सरळ भगवंतावर सोडून द्या. का? ते आत्ता तुम्हाला प्राप्त व्हावी ही भगवंताची इच्छा नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम म्हणून भगवंताकडे सोपवलं पाहिजे. नारदाने काम जिंकला, त्यावेळी शिवजी सांगतात, कामावर विजय मिळवायचा असेल तर रामाचं भजन केलं पाहिजे, पण अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर भगवान शिवजींचंच भजन केलं पाहिजे. प्रेम से बोलो जय श्रीराम.